वेलकम अगेन ऑन डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. तर पहा, तर गेल्या लेक्चरला आपण बघितलेलं की देर इज द DNA डॅमेजेस किंवा म्युटेशन हे कसं होतं. त्यानंतर त्याचे वेगवेगळे टाईप्स त्याच्यामध्ये बघितले. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघितलेलं की जे काही DNA म्युटेशन आहे ते DNA म्युटेशन हे वेगवेगळ्या एजंट्समुळे होतं. त्याच्यामध्ये फिजिकल एजंट्स काही आहेत, आपण त्याच्यामध्ये केमिकल एजंट्स बघितले. पहा, केमिकल एजंट्समध्ये बेस अनालॉग पाहिले, त्यानंतर अल्कलाइटिंग एजंट्स त्याच्यामध्ये बघितलेले. ओके, त्यानंतर बेस मॉडिफाईंग एजंट्स त्याच्यामध्ये बघितले, इंटरकॅलेटिंग एजंट्स त्याच्यामध्ये बघितले. असे भरपूर एजंट्स आपण त्याच्यामध्ये बघितले विच कॅन कॉज द DNA डॅमेजेस किंवा त्याच्यामुळे म्युटेशन होऊ शकतं. पण इन द सेलमध्ये जर बघितलं तर आपण ऑलरेडी म्युटेशनच्या अगोदर म्हणजे टाईप्स पाहायच्या अगोदर आपण पाहिलेलं पहा की त्याच्यामध्ये देर आर टू टाईप ऑफ म्युटेशन. दोन टाईपचे म्युटेशन आहेत. एक म्हणजे नॅचरल, म्हणजे त्याला स्पॉन्टॅजिनस म्युटेशन म्हटलं जातं, आणि दुसरा आहे इंड्युस्ड म्युटेशन. ओके, इंड्युस्ड म्युटेशन मीन्स आर्टिफिशियल म्युटेशन विच इज म्युटेशन कॉज्ड बाय द एनी केमिकल्स ऑर दी एक्सटर्नल फॅक्टर. ओके, वेगवेगळे जे फॅक्टर्स आहेत, बायोलॉजिकल, फिजिकल किंवा केमिकल फॅक्टर असतील, त्याच्यामुळे जे म्युटेशन होतं त्याला इंड्युस्ड म्युटेशन म्हटलं जातं. ओके, आता सेलमध्ये जे काही स्पॉन्टेजिनस म्युटेशन आहे हे कंटिन्युअसली होतच असतं. कारण का, सेलमध्ये देर इज प्रोड्यूस द व्हेरियस केमिकल्स, वेगवेगळे केमिकल्स तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात, आणि ते जे फ्री रॅडिकल्स आहेत ते फ्री रॅडिकल हे DNA वरती अटॅक करतात, आणि DNAचे जे असणारे नायट्रोजनस बेसेस आहेत ते नायट्रोजनस बेसेस ला मॉडिफाय करतात किंवा त्याला डॅमेज करतात. त्यामुळं जे म्युटेशन आहे ते म्युटेशन हे DNA कंटिन्युअसली सुरूच असतं. पण इतकं मोठ्या प्रमाणात म्युटेशन होतं तरीसुद्धा त्याचा कुठलाही इफेक्ट हा होत नाही. म्हणजे म्युटेशन सेलमध्ये होतच असतं, पण त्याचा जो फिनोटायपिक इफेक्ट आहे, म्हणजे बाहेरून आपल्याला कुठलेही कॅरेक्टर चेंज झालेले दिसत नाहीत. का झालेले दिसत नाहीत? कारण सेलच्या न्यूक्लियसमध्ये देर इज अनादर सिस्टीम. त्याच्यामध्ये आणखी एक सिस्टीम असते, ती म्हणजे DNA रिपेयर सिस्टीम. ओके, ते त्याच्यामध्ये काय केलं जातं, जो मिसमॅच झालेले बेसपेअर्स असतील किंवा चुकीचे ॲड झालेले बेसपेअर्स असतील किंवा एखादा सिक्वेन्स जर चुकलेला असेल किंवा तिथं काहीतरी DNAमध्ये चेंज झालेला असेल तर तो रिपेयर करण्याचं काम कोण करतं, तर DNA रिपेयर सिस्टीम करते. ओके, आता ही DNA रिपेयर सिस्टीम आहे, that is the damage in the DNA sequence occur randomly and frequently, so the DNA sequence changed continuously. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जे DNA सिक्वेन्स आहे तो DNA सिक्वेन्स हा कंटिन्युअसली काय होत राहतो, चेंज होत राहतं. कारण त्याच्यामध्ये म्युटेशन होत राहतं. कारण सेलमध्ये देर आर द मेटाबॉलिक रिॲक्शन्स होतात. मेटाबॉलिक रिॲक्शनमध्ये वेगवेगळे केमिकल्स तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात. ते फ्री रॅडिकल त्याच्यावरती काय होऊ शकतात, ॲक्ट होऊ शकतात. त्यामुळं DNAचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स कंटिन्युअसली हा चेंजेस होत असतो. पण डिस्पाईट ऑफ दॅट चेंजेस ऑर डॅमेजेस ऑर म्युटेशन इज व्हेरी लेस. दॅट इज इफेक्ट ऑफ म्युटेशन इन द ऑर्गॅनिझम. इथं म्युटेशन जो आहे, चेंजेस जे आहे ते कंटिन्युअस होतच असतं, पण त्याचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट हा खूप कमी होतो. का कमी होतो? कारण बिकॉज दिस इज डॅमेज पार्ट ऑफ DNA इज रिपेअर्ड बाय द सेम सेल इन मोस्ट केसेस. ओके, तर सेलमध्ये काय होतं, जो डॅमेज झालेला जो DNAचा पार्ट आहे तो DNAचा डॅमेज झालेला पार्ट हा परत काय केला जातो, रिपेअर केला जातो. म्हणजे चेंज झालेले जे न्यूक्लियोटाइड बेसेस आहेत ते परत रिपेअर केले जातात. द व्हेरी फ्यू डॅमेजेस दॅट ब्रिंग व्हेरिएशन इन अ ऑर्गॅनिझम. आता सगळेच्या सगळे जे डॅमेजेस आहेत किंवा सगळेच्या सगळे जे म्युटेशन आहे त्या म्युटेशनमुळे व्हेरिएशन होतं, म्हणजे नवीन कॅरेक्टर तयार होतात असं नाही. ओके, तर काही कॅरेक्टर, जे कॅरेक्टर DNA रिपेअर सिस्टीममध्ये रिपेअर होत नाहीत, म्हणजे जर फॉर एक्झाम्पल एखादा जीन आहे, ओके, दॅट इज द वन जीन. ओके, आणि ह्या जीनमध्ये काय झालं, म्युटेशन झालं. ओके, तो जीन जो आहे DNAचा तो जर चेंज झाल्यानंतर जर समजा
तो डी एन ए रिपेअर सिस्टीमनी रिपेअर झाला नाही, ओके, तरच तिथं काय होऊ शकतं, नवीन कॅरेक्टर तयार होऊ शकतात किंवा व्हेरिएशन होऊ शकतं, की असे कॅरेक्टर जे कॅरेक्टर डी एन ए रिपेअर होणार नाहीत, त्यामुळेच काय होणार आहे, ऑर्गॅनिझममध्ये देर इज फॉर्म द व्हेरिएशन्स, तिथं व्हेरिएशन्स होऊ शकतात. ओके, ना द रिपेअर of damaged part of DNA is brought about by the repair machinery present in a nucleus. आता डी एन ए जो आहे, डी एन ए सिंथेसिस आहे किंवा डी एन ए जो असतो तो कुठे असतो, सेल जर आपण बघितली, सेलच्या आतमध्ये काय आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे, त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे. ओके, तर डी एन ए रिपेअर सिस्टीम जी आहे, ते डी एन ए रिपेअर सिस्टीमसुद्धा सेलच्या न्यूक्लियसमध्येच असते. आता रिपेअर सिस्टीम म्हणजे काय, अशी स्पेशल सिस्टीम त्याच्यामध्ये नसते, तर देर इज प्रेझेन्स ऑफ द व्हेरियस एन्झाईम. ओके, वेगवेगळे एन्झाईम त्याच्यामध्ये असतात, त्याचबरोबर वेगवेगळे प्रोटीन्स त्याच्यामध्ये असतात. ओके, ते प्रोटीन्स आणि जे एन्झाईम्स आहेत, ते एन्झाईम्स काय करतात, की जो डी एन एचा जो सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सचं अनालायसिस करतात किंवा त्याच्यामध्ये कुठला एखादा सिक्वेन्स जो आहे, जो सिक्वेन्स चेंज झालेला आहे, त्याचं रिपेअर करतात. ओके, द रिपेअर ऑफ द डॅमेज्ड डी एन ए ऑकर्स बाय फॉलोइंग वेज. आता त्याच्यामध्ये 3 पद्धतीनं हे डी एन ए डॅमेज झालेलं आहे ते रिपेअर केलं जातं. एक म्हणजे डायरेक्ट रिपेअर, त्याला फोटो रिॲक्टिवेशन म्हटलं जातं. त्यानंतर एक्सिशन रिपेअर आणि मिसमॅच रिपेअर. ओके, हे 3 पद्धतीने काय केलं जातं, डी एन ए रिपेअर केला जातो. ओके, आता तो कसा केला जातो त्याच्यामध्ये आपण बघूया. पहिला बघूया, दॅट इज द डायरेक्ट रिपेअर और फोटो रिॲक्टिवेशन. ओके, फॉर एक्झाम्पल आपण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं पहा, की इफ द यू व्ही रेज, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन जे आहेत, ते अल्ट्राव्हायलेट रेडिएशन इट इज कम फ्रॉम द लाईट. ओके, जी लाईट आहे, ओके, फॉर एक्झाम्पल दॅट इज द अर्थ, दॅट इज द सन. हा काय आहे, सन आहे. ओके, सनमधून येणारे जे काही लाईट आहे, ती लाईट कोणाकडे येते, अर्थकडे येते. ओके, जमिनीवरती येते. त्या लाईटमध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ द यू व्ही लाईट, यू व्ही रेज असतात, म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स असतात. पण त्याच्यामध्ये जर बघितलं की जर समजा, ओके, फॉर एक्झाम्पल दॅट इज द अर्थ अँड दॅट इज द सन. ओके, हे सन आहे, हे कुठून येणारे काय आहेत, हे देर इज द अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स किंवा लाईट आहे. लाईटमध्ये काय असणार आहे, यू व्ही रेज आहे. ओके, तर ते जे यू व्ही रेज आहेत, ते यू व्ही रेज हे अर्थपर्यंत येत नाहीत. का येत नाहीत, कारण दिस अर्थ इज सराउंडेड बाय देर इज द वन ओझोन लेयर. तर इथे काय आहे, ओझोन लेयर असतो पहा. ओके, तो ओझोन लेयर काय करतो, इट इज टेक द यू व्ही रेज, जी येणारी लाईट आहे, त्या लाईटमधले जे यू व्ही रेज आहेत, ते यू व्ही रेज हे ॲब्सॉर्ब करून घेतं किंवा त्याचं रिफ्लेक्शन करतं, आणि ते यू व्ही रेज जे आहेत, ते यू व्ही रेज अर्थपर्यंत पोचू देत नाही. इन केस जर समजा काही यू व्ही रेज जर अर्थवरती आले, तर काय करतात ते, इट इज ॲक्ट ऑन प्लांट्स, जे अर्थवरती असणारे प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील किंवा त्याचबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, त्यांच्यावरती इफेक्ट करणार आहे किंवा त्यांच्या बॉडीवरती पडतील. ओके, आता ज्यावेळी एखादा ऑर्गॅनिझम किंवा एखादी सेल आहे, ती सेल ज्यावेळी यू व्ही रेजला एक्सपोज होते, त्यावेळी दॅट यू व्ही रे इट इज डायरेक्टली ॲक्ट ऑन अ डी एन ए. तो काय करतो, डायरेक्टली डी एन एवरती ॲक्ट होतं. आणि जर डी एन एमध्ये समजा देर इज प्रेझेन्स ऑफ द, जर त्याच्यामध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ दी थायमिन डायमर, जर त्याच्यामध्ये थायमिन ॲडजसंट जर न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स असेल, फॉर एक्झाम्पल दॅट इज द वन डी एन ए, हा एक डी एन ए आहे, आणि त्याच्यामध्ये काय आहे पहा, इथं थायमिन आहे, म्हणजे एक सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्समध्ये थायमिन आणि पुढे काय आहे, थायमिन आहे. आता जे ॲडजसंट असणारे किंवा लागून असणारे जे काही थायमिन आहेत, त्या थायमिनमध्ये देर इज फ्रॉम द बॉन्ड, तिथं बॉन्ड तयार होतो, आणि देर इज फ्रॉम द थायमिन डायमर. ओके, तिथं काय तयार केलं जातं, थायमिन डायमर तयार होतं. ओके, आता जे थायमिन डायमर आहे,
आता एक फॉर एक्झाम्पल दिस इज थायमिन, हे कुणाला बाइंड होतं, त्याच्या पुढच्या थायमिनला बाइंड होतं. थायमिन डायमर तयार होतो. थायमिन डायमर तयार झाला तर नेक्स्ट रेप्लिकेशनमध्ये हे पुढं ज्यावेळी हे सेपरेट होतील त्यावेळी त्याचा जे कॉम्प्लिमेंटरी आहेत, टीचा काय असणार आहे कॉम्प्लिमेंटरी ए, आणि टीचा ए कॉम्प्लिमेंटरी आहे, ॲडेनिन कॉम्प्लिमेंटरी आहे, तर तो त्याच्यामध्ये ॲड होत नाही. ओके, तिथं काय तयार होतो, गॅप तयार होतो. ओके, त्यामुळं जो डी एन एचा सिक्वेन्स आहे तो डी एन एचा सिक्वेन्स इथे काय होतो, चेंज होतो. आता असं जर झालेलं असेल किंवा देर इज द थायमिन डायमर जर तयार झालेला असेल, कशामुळे, यू व्ही रेच्या एक्सपोजरमुळे, तर त्यावेळी त्याच्यामध्ये ती रिपेअर केली जाते. थायमिन जे डायमर तयार झालेलं आहे ते रिपेअर केलं जातं. ते रिपेअर करण्यासाठी सेलमध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ दी वन एन्झाईम दॅट इज द फोटोलायझ. तिथं कुठलं एन्झाईम असतं, फोटोलायझ एन्झाईम आहे. ते फोटोलायझ एन्झाईम काय करतं, इट इज फर्स्टली आयडेंटिफाय द थायमिन डायमर. आता डी एन एमध्ये कुठल्या ठिकाणी हे थायमिन डायमर तयार झालेले आहेत त्या ठिकाणी जाऊन बाइंड होतं किंवा त्या ठिकाणी जाऊन अटॅच होतं. अटॅच झाल्यानंतर इन अ व्हिजिबल लाईट, व्हिजिबल लाईट म्हणजे साधी नॉर्मल व्हिजिबल लाईट ज्यावेळी असते त्यावेळी दिस एन्झाईम इज ॲक्टिवेटेड. इथे पहा, ते एन्झाईम जे आहे ते एन्झाईम काय होतं, ओके, दिट इज फोटोलायझ, आणि ते ज्यावेळी व्हिजिबल लाईट पडते त्याच्यावरती त्यावेळी ते एन्झाईम ॲक्टिवेट होतं. आणि एन्झाईम ॲक्टिवेट झालं की काय होतं, तर दिस फोटोलायझ जे एन्झाईम आहे, दिस फोटोलायझ एन्झाईम इट इज ब्रेक डाऊन द थायमिन न्यूक्लिओटाईड. हे थायमिन न्यूक्लिओटाईड जे आहेत ते थायमिन न्यूक्लिओटाईड काय करतं, ब्रेकडाऊन करतं, किंवा तिथं तयार झालेला जो डायमर आहे तो डायमरला ब्रेकडाऊन करतं. आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होणार आहे, जो डायमर फॉर्म झालेला तो निघून जातो. ओके, आणि ओरिजिनल जसा डी एन ए होता तसाच डी एन ए त्याच्यामध्ये काय केला जातो, परत आहे असा तयार केला जातो. ओके ना. तर पहा याच्यामध्ये काय होतं, तर काय काय केलं जातं, जर यू व्ही एखादा डी एन एचा सिक्वेन्स आहे, तो डी एन एचा सिक्वेन्स किंवा डी एन ए हा यू व्ही लाईटला एक्सपोज झाला तर काय होतं, तिथं थायमिन डायमर तयार होतं. ओके, आता हे थायमिन डायमर म्हणजे तिथं काय झालं, म्युटेशन झालं, तिथला सिक्वेन्स काय होतो, चेंज होतो. आणि आता इथं थायमिन डायमर किंवा थायमिन डायमर जे तयार झालेले आहेत सेलमध्ये काय केलं जातं, दिस इज रेकग्नाइज बाय फोटोलायझ एन्झाईम. फोटोलायझ एन्झाईम काय करतं, ते थायमिन डायमर जिथं जिथं तयार झालेले आहेत त्याला आयडेंटिफाय करतं आणि त्या ठिकाणी जाऊन बाइंड होतं. ओके, बाइंड झाल्यानंतर ज्यावेळी व्हिजिबल लाईट त्याच्यावरती पडेल, म्हणजे त्या सेलवरती ज्यावेळी व्हिजिबल लाईट पडेल त्यावेळी काय होणार आहे, ते फोटोलायझ एन्झाईम जे आहे ते फोटोलायझ एन्झाईम काय होतं, ॲक्टिवेट होतं. आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर जे थायमिन आणि थायमिन या दोन्हींच्या मध्ये जो बॉन्ड तयार झालेला किंवा जे डायमर तयार झालेलं त्या डायमरला ते काय करतं, ब्रेक करतं. ओके ना. तर पहा ह्याच्यामध्ये द डायरेक्ट रिपेअर मोस्टली ऑकर्स ॲट द डायमर, म्हणजे जिथं जिथं डायमर तयार झालेले आहेत त्या डायमरच्या ठिकाणी हे डायरेक्ट रिपेअर किंवा फोटो रिॲक्टिवेशन होतं. The thymine dimer is formed by the UV radiation which are repaired by the direct repair. जर समजा UV रेडिएशनमुळे तिथं थायमिन डायमर तयार झालेले असतील तर ते रिपेअर कोण करतं, डायरेक्ट रिपेअर करतं किंवा फोटो रिॲक्टिवेशननी होतं. व्हेन थायमिन डायमर आर फॉर्म्ड एन्झाईम डी एन ए फोटोलायझ, कुठला आहे, डी एन ए फोटोलायझ इज ॲक्टिवेटेड बाय द व्हिजिबल लाईट. ओके, व्हिजिबल लाईट ज्यावेळी असते त्यावेळी डी एन ए फोटोलायझ ॲक्टिवेट होतं आणि ते एन्झाईम जे आहे ते काय करतं, दिस एन्झाईम ब्रेक द बॉन्ड्स फॉर्म्ड बिटवीन कार्बन 4 अँड कार्बन 5 ऑफ ॲडजसंट थायमर. थायमिन आणि हा थायमिन ह्याचा कितवा कार्बन, चौथा, आणि ह्याचा कितवा कार्बन, पाचवा, ह्याच्या दोन्हींच्या मध्ये काय तयार झालेला आहे, इथं बॉन्ड तयार झालेला आहे. आणि डी एन ए फोटोलायझ काय करतं, ह्या दोन्हींच्या मध्ये तयार झालेला जो बॉन्ड आहे तो बॉन्डला ब्रेकडाऊन करतं. त्यामुळे काय होणार, हे दोन्ही थायमर एकमेकापासून काय होतात, वेगळे होतात. ओके ना. दिस सिस्टीम, आता ही जी रिपेअर सिस्टीम आहे त्या रिपेअर सिस्टीमला फोटो रिॲक्टिवेशन म्हटलेलं आहे.
फोटो मीन्स लाईट आणि रिॲक्टिवेशन मीन्स ॲक्टिवेशन. ज्यावेळी फॉर एक्झाम्पल दॅट इज द फोटोलायज एन्झाईम. हे DNA रिपेअर आहे किंवा डायरेक्ट रिपेअर आहे, कोण करतं? फोटोलायज एन्झाईम. ज्यावेळी फिजिबल लाईट नसते त्यावेळी ते सेलमध्ये इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं, आणि ज्यावेळी ते व्हिजिबल लाईटला एक्सपोज होतं, म्हणजे लाईटला ज्यावेळी हे एन्झाईम एक्सपोज होतं त्यावेळी ते काय होणार आहे? ॲक्टिव्हेट होणार आहे. ओके, त्यामुळं इथं काय होतं पहा, फोटो मीन्स लाईट आणि ॲक्टिवेशन रिॲक्टिवेशन. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जे फोटोलायज एन्झाईम आहे ते फोटोलायज एन्झाईम विथ द हेल्प ऑफ व्हिजिबल लाईटनी काय केलं जातं? ॲक्टिवेट केलं जातं. म्हणून त्याला काय म्हटलं आहे? फोटो रिॲक्टिवेशन. आणि हे पूर्ण जे रिपेअर सिस्टीम आहे कुठली, डायरेक्ट रिपेअर किंवा फोटो रिॲक्टिवेशनची, इट इज कॅरीड बाय ओनली वन एन्झाईम. फक्त एकाच एन्झाईमनं कॅरी करतं, ते म्हणजे DNA फोटोलायज. ओके ना, इथंपर्यंतचा पार्ट लक्षात ठेवा. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला